नमस्कार. लक्षवेधीच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आम्ही जेव्हा असं म्हणतो की मंडळी जरा जपून, त्यावेळेला स्वाभाविकरित्या गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी आम्हाला असतेच, पण त्याचबरोबर गणेश भक्तांच्या कडून कोणताही नियमभंग होणार नाही याची काळजी सुद्धा असते. डॉक्टर दीपक सावंत आपल्या सोबत आहेत, दाकरू सोमण आपल्या सोबत आहेत, सुनील घनवट आहेत आणि स्वप्नील परब सुद्धा आहेत. मला पहिला मुद्दा इथे उपस्थित करायचा आहे तो स्वप्नील परब यांच्याकडे. स्वप्नील परब, जी नियमावली तुमच्याशी चर्चा करून राज्य सरकारने तयार केली असं तुम्ही सांगता आहात, त्याच्या नियमाभंगाच्या संदर्भातली जबाबदारी कोणावर निश्चित करण्यात आलेली आहे? जर समजा एखादी गोष्ट सरकार म्हणतंय करू नका, ती जर एखाद्या सार्वजनिक मंडळाने केली तर जबाबदार कोण असणार आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे? नक्कीच प्रसाद सर, हा एक महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलाय. ज्या अर्थी सरकार नियमावली सार्वजनिक मंडळांना देते, त्यावेळी त्या मंडळाची देखील ती नैतिक जबाबदारी आहे की त्या नियमावलीचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. परंतु सरकारची पण तेवढीच नैतिक जबाबदारी असेल, कारण कोरोनाची ही पार्श्वभूमी फार विचित्र आहे. कारण कोरोना ही जी महामारी आहे ती पहिल्यांदाच सगळेजण या महामारीला फेस करतायत. आणि अशा वेळी गणेशोत्सव अशा कात्रीत येऊन बसलेला आहे की उत्सव देखील साजरा करायचा आहे आणि नियम देखील पाळायचे आहेत. अशा वेळी थोडंफार सरकारने देखील शिथिलता दाखवावी असं आपल्या माध्यमातून देखील मी सरकारला आवाहन करतो. मग स्वप्नील परब, कोणत्या बाबतीत तुम्हाला शिथिलता अपेक्षित आहे आणि कोणता नियम हा सार्वजनिकरित्या गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवण्यासाठी तुम्हाला आत्ता अडचणीचा वाटतो? पहिली गोष्ट म्हणजे शिथिलता जर आपण द्यायची झाली तर सरकारने सांगितलेलं आहे की मंडपामध्ये 5 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती असता कामा नये, शक्यतो गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. तर ती काळजी प्रत्येक उत्सव मंडळ घेतच आहेत, परंतु भाविकांच्या भावना या गणेशोत्सवाशी निगडीत आहेत. कदाचित 5 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती जर त्या मंडपामध्ये दिसल्या तर जे काही 188 कलमाच्या विरोधात जी काही कारवाई आपण कराल तर तिथे कुठेतरी शिथिलता थोडी द्यावी, आम्ही अशी सरकारला विनंती करतो. आणि आजच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालेलं होतं, तर तशा प्रकारच्या सूचना देखील मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या होत्या. आणि जास्तीत जास्त मंडळांनी नियमामध्ये राहून गणेशोत्सव साजरा कसा करता येईल याचं भान ठेवावं अशा प्रकारच्या सूचना त्यांनी देखील आम्हाला दिलेल्या होत्या. अगदी बरोबर आहे. स्वप्नील परब, आपण जो मुद्दा म्हणता आहात तो जमावबंदीच्या नियमाशी लागू आहे आणि जमावबंदीच्या अंतर्गत मोजक्या लोकांचं एकत्रीकरण हा महत्वाचा कायदेशीर मुद्दा आहे. डॉक्टर दीपक सावंत, मंडळ असं म्हणतायत की मंडपामध्ये 5 पेक्षा जास्त माणसं असू नयेत, ही बाब थोडीशी कन्सिडर करा, म्हणजे थोडीशी त्या बाबतीत शिथिलता देता आली तर पहा. जर समजा आपण याची चर्चा करायचीच म्हटली तर मुळात कायदेभंगाला आपण प्रोत्साहन देत नाही आहोत, पण 5 माणसांच्या ऐवजी 7 माणसं जर झाली तर शिथिलता देणं खरंच शक्य आहे का? आणि जर 7 माणसं नसतील आणि 5च असतील तर त्यांनी किती अंतर एकमेकांमध्ये राखलं पाहिजे? तुम्ही डॉक्टर म्हणूनही सांगा आणि नेता म्हणूनही. नाही, पहिली गोष्ट म्हणजे 5 माणसांपेक्षा जास्त लोक असतील तर मग किती असतील? आपण 7 सांगितले, पण कदाचित 7चे 10 पण होऊ शकतील. त्यामुळे त्याला कुठेतरी त्याला बॅरिकेटिंग करण्यासाठी एक लोएस्ट फिगर आपल्याला मेंटेन करणं आवश्यक आहे. आणि तो 5 माणसांचा जर झाला तर अतिशय चांगला आहे, कारण हे सगळ्यांच्या सोयीने उत्तम आहे. कारण मला कोरोना होणार नाही, पण मला कोरोना झाला असेल तर दुसऱ्याला तो होऊ नये याची काळजी आपण घेणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं आवश्यक आहे. 5 माणसांनी पण ग्रुपमध्ये राहू नये, एकमेकांच्या जवळ राहू नये. त्यांनी कमीत कमी 6 फुटाचं अंतर तरी ठेवा किंवा 5 फुटाचं अंतर तरी ठेवावं, कारण हे महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी आपण शिंकतो, खोकतो, बोलतो, त्यावेळी आपल्या तोंडातून ज्या वेपर्स बाहेर पडतात त्यातून समजा जर कोरोनाचा प्रसार होत असेल तर ते आपल्याला टाळणं आवश्यक आहे. गणपतीच्या निमित्ताने अशा प्रकारचा प्रसार होणं म्हणजे हे आपल्यासाठी सगळ्यांसाठीच वाईट आहे. आणि आज जी काही परिस्थिती थोडीशी सावरलेली दिसते ती पुन्हा हाताबाहेर जाऊ नये म्हणून आपल्याला प्रयत्न करायचे, त्यासाठी त्यामुळे किंवा 10 होऊ नये. अगदी हे महत्वाचं आहे. त्यामुळे स्वप्नील परब, कृपया या गोष्टीची काळजी घ्या की जमावबंदीचा आदेश आपल्याकडून मोडला जाणार नाही. हा एक मुद्दा झाला.
दुसरा महत्वाचा मुद्दा मी पुण्याच्या नक्कीच, संदर्भातला नक्कीच. चर्चेला घेतोय. सुनील घनवट आणि दाक्रू सोमण आपल्या सोबत आहेत. दाक्रू सोमण पुण्यातच आहेत. पहिल्यांदा घनवट यांना विचारतो. सुनीलजी, पुण्यामध्येही काही प्रमाणात मंडप बांधले जात आहेत, पण बऱ्यापैकी पुण्यामध्ये मूर्ती वर्षभर मंडपात ठेवायच्या ऐवजी ती देवळात ठेवली जाते किंवा वेगळ्या वेगळ्या शेडमध्ये ठेवली जाते. समजा समजा त्या शेडमध्ये आरती चालू आहे आणि रस्त्यावर येणारे जाणारे भाविक तिथं जमले आणि त्यांची संख्या जास्त झाली तर काय करणार? आरतीत उभं राहू नका म्हणणार की तुम्ही चालता चालता दर्शन घ्या आणि पुढे निघा म्हणणार? प्रसादजी, याच्यामध्ये थोडस एक आणखीन मुद्दा मी सांगेल की कसं आहे की प्रत्येक नागरिकांनी सुद्धा जे काही नियम घालून दिलेले आहेत सरकारनं या महामारीच्या कालावधीमध्ये, कोरोनाच्या, ते पाळले पाहिजे. त्याच्यामध्ये आरती चालू आहे, माझी इच्छा जरी असेल तरी स्वतःच्या भावनांना तिथं आवर घालता आलं पाहिजे. कारण काही नियम समाजात जात असताना, वावरत असताना आपल्या भावनांना आवर घालून पाळले गेले पाहिजे. शासनाने घातलेत म्हणून नाही, तर समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने पण महत्वाचे आहेत म्हणून ते पाळले गेले. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी सांगेल की आपल्या धर्मामध्ये त्याचं श्रेष्ठत्व एवढं आहे की आपत धर्म हा पण एक भाग आहे याच्यामध्ये. म्हणजे सध्या कोरोनाची महामारी आहे म्हणून आपत धर्म म्हणून काही गोष्टी पाळल्या तर काही बिघडत नाही याच्यामध्ये. असं म्हणजे समजा छोट्या आकाराची मूर्ती आणली तरी काही अडचण नाहीये. धर्मशास्त्रानुसार ज्या गोष्टी आहेत, अगदी आपल्या धर्मात आपत धर्म म्हणजे मूर्ती जरी उपलब्ध नाही झाली ते घरात असलेल्या गणपतीच्या प्रतिमेचं पूजन तुम्ही करू शकता, फक्त प्राणप्रतिष्ठा करायला नको, हेही धर्मशास्त्र सांगतं. कारण प्राणप्रतिष्ठा केली तर विसर्जन करावं लागतं. परंतु त्याचा काही ठिकाणी अतिरेक होत असेल, तुम्ही मूर्ती घेण्यासाठी पण बाहेर पडू नका असं कुठं सांगितलं गेलं असेल तर ते अयोग्य आहे. याच्यामध्ये शाडू मातीची, चिकन मातीची मूर्ती असावी, त्याचबरोबर ती छोट्या आकाराची असावी. अगदी कुठं मिळाली नाही तर स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरच्या घरी सुद्धा चिकन मातीची मूर्ती बनवू शकता. 5 ते 6 इंचाची बनवू शकता, ती बसवू शकता. त्यामुळं हिंदू धर्माचं श्रेष्ठत्वच हे आहे की आपद धर्माच्या दृष्टिकोनातनं अशा आपदा आल्यानंतर ते कसं वागलं पाहिजे, त्याच्यामध्ये अगदी. जे काही सुनील नियमावली घनवट, आहे ती मी पाळली या गेली पाहिजे. उत्तराच्या फक्त मला साठी याच्यामध्ये एक तुमचं मुद्दा विशेष सांगायचा आहे. कौतुक करेन. आणि सुनीलजी, मी खरोखरच या तुमच्या उत्तराच्या साठी आभारी आहे, कारण यातून 2-3 गोष्टी स्पष्ट झाल्या. एक म्हणजे हिंदू धर्मामधला समाजभाव हा किती जागृत आहे आणि तो आज नाही कालपासून जागृत आहे, तो उद्याही राहणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित केला, तोही इथे पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे. आणि तो मुद्दा असा की आपलं धार्मिक स्वातंत्र्य जपताना प्रत्येक हिंदूला समाजभान जपायचंय आणि सामाजिक दृष्ट्या आपण काही चुकीचं वागणार नाही ना. आपला धर्म उंबऱ्याच्या बाहेर पाळत असताना सुद्धा दुसऱ्याला बाधा निर्माण होणार नाही ना, याची काळजी सुद्धा प्रत्येक हिंदूला घ्यायची आहे. हे सुद्धा तुम्ही सांगितलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. दाक्रू सोमणांना या निमित्तानं पुढचा प्रश्न आहे. सोमण साहेब, बऱ्याचदा कसं होतं, अनेक वर्ष चालत आलेल्या प्रथा, परंपरा, रूढी याच्या माध्यमातून घरामध्ये काही गोष्टी वर्षानुवर्ष होत असतात. एखाद्या वर्षी त्या होऊ नाही शकल्या तर मनाला रुखरुख लागते. त्या गणेश भक्तांना काय सांगाल? दाक्रू सोमण, माझा आवाज आणि प्रश्न पोहोचलाय का आपल्यापर्यंत? कदाचित पोहोचलेला दिसत नाहीये. ठीक आहे. सुनील घनवट, तुम्ही उत्तर द्या याचं. हा, नाही, याच्यामध्ये कसं आहे की गणेश भक्तांना या ठिकाणी सांगेल, जसं आता पूजन या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर जे काही नियमावली आहे ती पाळून आपण आपल्या घरामध्ये 1 दिवस आधी गर्दी होणार नाही अशा पद्धतीने मूर्ती आणून ठेवू शकतो. आपण त्या ठिकाणी तिचं पूजन करू शकतो. मूर्ती उपलब्ध झाली नाही तर आपण घरातल्या प्रतिमेचं पूजन, षोडशोपचार पूजन करू शकतो. अगदी हे धर्मशास्त्र सांगतं, अगदी अधिकृत वेदमूर्तीने हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर हे सगळं पूजन झाल्यानंतर विसर्जनाचा मुद्दा ज्यावेळेस येतो त्यावेळेस मगाशी मी सांगितलं संकलन केंद्राची संख्या वाढवा असं नव्हतं सांगितलं प्रसादजी. मी सांगितलं होतं की धर्मशास्त्र असं सांगतं की वाहत्या पाण्यात नैसर्गिक स्तोत्रात विसर्जन करता आलं पाहिजे. समजा नदी पात्रावरती तुम्ही 4 ठिकाणी आतापर्यंत व्यवस्था केलेली असेल तर तुम्ही ती 400 ठिकाणी करा, जेणेकरून भक्तांना, म्हणजे असं नको ना कुठं की जबरदस्ती नको ना कुठल्याही प्रशासनाकडनं की तुम्ही सगळ्यांनीच मूर्ती संकलित केल्या पाहिजेत, सगळ्यांनी तुमच्या घरामध्ये येणारा जो काही फिरता विसर्जन टँक आहे त्याच्यामध्ये विसर्जन केलं पाहिजेत. असे अनेक भक्त आहेत की ज्यांची इच्छा अशी आहे की त्यांना त्यांच्या वाहत्या पाण्यात धर्मशास्त्रानुसार विसर्जन करता आलं पाहिजे, त्याची मुभा पाहिजे. मी पुण्यामध्ये काल ऐकलं की नदी पात्रावर जाऊन विसर्जन करता येणार नाही असं काही ठिकाणी चर्चा चालू आहे. हे कशासाठी हवंय? गणेश भक्तांना जर त्यांच्या धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात विसर्जन करावं लागणार असेल आणि त्यांची इच्छा असेल तर नियम पाळून, म्हणजे अगदी मास्क लावून, सॅनिटायझर लावून, त्या ठिकाणी गर्दीच्या वेळा टाळून
अगदी हे सुद्धा सांगतो प्रसादजी मी या ठिकाणी, की समजा त्या दिवशी विसर्जन नाही करता आलं तर आपद्धर्म असंही सांगतो की तुम्ही नंतर सुद्धा विसर्जन करू शकता. अगदी गेल्या 2 वर्षापूर्वी लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळेस तिथल्या मूर्ती त्या भाविकांनी, तिथल्या गणेश भक्तांनी काही कालावधीनंतर विसर्जन केल्या होत्या, अगदी वर्षभर थांबून नव्हे. म्हणजे कोरोनाची महामारी खरंय. कमी झाल्यानंतर किंवा आपल्या व्यक्तिगत वेळानुसार जाऊन ते विसर्जन करू शकतात. याला प्रशासनाने कुठेही बंधन आणू नये. अगदी. तुम्ही घरातच विसर्जन सुनील करा, घनवट फिरत्या विसर्जन आपला मुद्दा घरातच पोहोचला. विसर्जन करा. मी डॉक्टर दीपक अगदी. सावंत यांना एक प्रश्न विचारतोय पटकन त्या निमित्तानं. दीपक सावंतजी, तुम्ही वारंवार प्रशासनाशी चर्चेत आहात, विविध प्रकारच्या भावनिक मुद्द्यांना तुम्ही त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. तुम्हाला समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत असं तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात. आता क्षणाक्षणांनी गणपती घरी येण्याची वेळ कमी होत चाललेली आहे. ती पाहता आपण सगळेजण नियमांमधल्या बदलांची अपेक्षा बाळगायची का अपेक्षा सोडून द्यायची? नाही, खरं म्हणजे नियमांबद्दल बदल होणे आवश्यक आहे आणि मी त्याच्यासाठी आग्रही राहणार शेवटपर्यंत. आणि कारण की ही एक परंपरा आहे, जसं मगाशी सांगितलं की हिंदू हा फार सहिष्णू आहे. तो खूप सहन करतो, प्रत्येक गोष्ट तो आपद्धर्म पाळतो, प्रत्येक गोष्टीत आपद्धर्म पाळतो, हे देखील खरं आहे. पण तो आपद्धर्म पाळता पाळता त्याला इतकं आपण त्याच्या खांद्यावरती एवढं मोठं ओझं ठेवूया नको की एक सण जो गणेशोत्सव आहे, जो त्याच्या मनाच्या हृदयाजवळचा आहे, तो त्याला साजरा करू देत, सगळ्या अटी शर्तींसह साजरा करू देत असं मी सांगेन. जसं सांगितलं, वाहत्या पाण्यामध्ये गणेश मूर्तीचं विसर्जन केलं पाहिजे, बरोबर आहे. पण वाहतं पाणी नसेल तर कृत्रिम तलावात तरी विसर्जन करू द्यात. आमच्या डोळ्यासमोर आमचे गणपतीचं विसर्जन होताना आम्हाला पाहू द्यात, एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि असं मला वाटते की या लाल फितीमध्ये ही अपेक्षा पूर्ण होणे कठीण आहे असं आज तरी वाटते, पण त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार. अगदी. दीपक सावंत, तुमची भावना अत्यंत स्तुत्य आहे. तुम्ही प्रयत्न करत आहात, त्यासाठी शुभेच्छाच आहेत. दाकरू सोमण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सोमण साहेब, आता माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी मला अपेक्षा आहे. बोला. आता मुद्दा इथे असा उपस्थित राहतो की लाल फितीच्या मध्ये जेव्हा भावना अडलेल्या दिसतात तेव्हा गणेश भक्तांनी मनाला मुरळ घालायची का एक पाऊल पुढे टाकायचं? नाही, आता बघा, आपल्या काही चुका झालेल्या आहेत. अगोदर प्लॅनिंग नाही आहे, ठीक आहे, परंतु आता 2 दिवसावरती गणपती आलेला आहे, तर त्यामुळे आता यातून मार्ग काढायलाच पाहिजे. सगळ्यांचीच जबाबदारी आहे की यातून मार्ग काढायचा. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे लोकांच्या भावना, श्रद्धा या जपायच्या आणि प्रॅक्टिकल सोल्युशन काढायचं. मला वाटतं कृत्रिम तलाव हे अशक्य नाही करता येणं, म्हणजे इझिली करता येईल. मला सांगा, प्लास्टिकचं शेड ट्रक मध्ये घालून तलाव ताबडतोब बनवता येतील आणि पुन्हा ते तेवढ्यापुरतेच वापरायचे, कायमस्वरूपी नसणार. हे करता येणं शक्य. आताच ते म्हणाले, आपल्या डोळ्यात देखत पाण्यात विसर्जन होणं हे महत्वाचं आहे. वाहतं पाणी नदी सगळ्यांनाच मिळणार नाही, पण आपण प्रत्येक वार्डामध्ये कुठे कुठे कृत्रिम तलाव करायचे आणि त्यासोबत मोबाईल कृत्रिम तलाव करता येतात का, हे सगळं अगोदर होतं, पण आता अगोदर नाही झाले. तर आता यावेळी तरी सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे भावनेला, श्रद्धेला जपूनच करायला पाहिजे. कारण आपल्याला माहितीये सहिष्णुता हिंदू धर्म हा जास्ती सहिष्णू आहे आणि साऱ्या विश्वाचं कल्याण हिंदू धर्म सोचतोय आणि म्हणूनच अगदी. दाकरू सोमण आपल्यासोबत सुनील घनवट आहेत, त्यांनाही या प्रकरणी एक मुद्दा मांडायचा आहे. सुनील घनवट, आपण बोला, त्यानंतर पुढे स्वप्नील परब यांच्यासाठी माझा प्रश्न आहे. जी जी नाही प्रसादजी, मला याच्यामध्ये एक आणखीन आवर्जून सांगायचं, तो मी कागद आपल्या समोर आवर्जून दाखवतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कागद आहे. मुद्दामून आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली 2 वर्षापूर्वी की या मूर्ती संकलित करण्यासाठी तुम्ही कोणत्या गाड्या वापरता. तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की गणेश मूर्ती संकलन करण्यासाठी कुठल्या गाड्या वापरल्यात आणि खाली या ठिकाणी कचरा व्यवस्थापन विभागाच्या गाड्या आहेत. हे वेदनादायी नाहीये का या ठिकाणी? म्हणजे तुम्ही आता घरी ज्या मूर्ती संकलन करण्यासाठी येणार, ज्या टँक घेऊन गाड्या येणार त्याच्यामध्ये, तर ह्या तुम्ही अशा कचरा विभागाच्या जर आणल्या तर ह्यातनं भक्तांच्या भावना नाही दुखावल्या जाणार ह्याच्यामध्ये. त्यामुळं मी गणेश भक्तांना सुद्धा या ठिकाणी सांगेल की हे विचार करत असताना तुम्हाला जर अशी खात्री वाटते या मूर्ती संकलित करताना, जसं डॉक्टर सामंतांनी या ठिकाणी सांगितलं, सावंतांनी, किंवा आमच्या डोळ्या देखत होऊ दे ह्याच्यामध्ये, मग नैसर्गिक जलस्रोत का नको ह्याच्यामध्ये, हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कृत्रिम हौदाबाबत प्रसादजी मी या ठिकाणी सांगतो की जे कृत्रिम हौद म्हणून आता सगळीकडे सांगितलं जातंय, न्यायालयाच्या गाईडलाईन्स काय आहेत त्याच्याविषयी? केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डच्या गाईडलाईन्स अशा आहेत की एखाद्या नैसर्गिक स्तोत्राचा काही भाग
त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी एक जाळी बनवावी. मुंबई महानगरपालिकेने काही वर्षापूर्वी हा प्रयोग केला होता. त्या ठिकाणी त्या मूर्ती विसर्जित कराव्यात आणि नंतर त्या पद्धतीने पुढचा भाग करावा. याच्यामध्ये खरंय. ह्या गाईडलाईन्स कुठेही पाळल्या जात नाहीत. उद्या उठलं आणि कोणी टँक घेणार आणि म्हणणार आमच्याकडे मूर्ती द्या, आम्ही संकलित करतो आणि नंतर हे करतो. बऱ्याच गोष्टी अशा झालेल्या आहेत की त्यानंतर खाणीमध्ये टाकलेल्या आहेत मूर्ती. अगदी अगदी. रोड आणि बांधणीसाठी गेल्याच वापरलेल्या वर्षीचा आहेत. किस्सा अत्यंत ताजा आहे, आपल्या सगळ्यांना तो आठवत असेल. माहितीच्या अधिकारातच ज्या वेळेला माहिती आहे मागवली याच्यामध्ये. गेली तेव्हा मुंबई महानगरपालिकेनेच असं उत्तर दिलं की ज्या ज्या ठिकाणी कृत्रिम तलाव बांधले गेले त्या कृत्रिम तलावात जमा झालेली सगळी शाडूची माती ही नंतर समुद्रात टाकली गेली. मग हेतू काय साध्य पुण्यामध्ये झाला? पण हाच प्रकार केला. अगदी हेतू काय साध्य पुण्यामध्ये झाला पण हा हाच एक प्रकार अत्यंत केला महत्वाचा मुद्दा आहे. आता स्वप्नील परब यांच्याकडे आपण जातो आहोत आणि मुद्दा त्यांच्याकडचा आहे तो सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्तानं आहे. स्वप्नीलजी, विसर्जनाचा मुद्दा जसा घरगुती गणेशोत्सवाच्या बाबत लागू आहे तसाच तो सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाबतही तितकाच लागू आहे. तुम्ही यंदा छोटीशी गणेश मूर्ती केली आहे. तुम्ही कदाचित मंडळाच्या जवळपासच्या एखाद्या कृत्रिम तलावामध्येच त्याचं विसर्जन करणार असाल, पण तुमच्या माहितीमध्ये मुंबईत यंदा मोठी मूर्ती कुणी बसवतंय का आणि त्यांचं साधारण नियोजन काय आहे? कारण मोठी मूर्ती बसवली की तिच्या विसर्जनाचा प्रश्न तर निर्माण होणारच, पण या वेळेला आगमनाच्याही मिरवणुका झालेल्या नाहीयेत आणि विसर्जनाच्याही होणार नाहीयेत. स्वप्नील परब. प्रसादजी, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की मुंबईतली जी काही मंडळं आहेत, मग छोटी असो मोठी असो, प्रत्येक वेळी त्यांनी सरकारशी, सरकार कोणाचंही असो, सरकारशी आणि महानगरपालिकेशी म्हणा किंवा प्रशासनाशी म्हणा, नेहमी सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे. ती आजही ठेवलेली आहे या काळात देखील. त्यामुळे उंच मूर्ती तर यावर्षी माझ्या माहितीप्रमाणे तर मुंबईमध्ये कुठच्याच मंडळाची बसत नाहीये. प्रत्येक जण साधारण 4 फुटापर्यंतची शाडूच्या मातीची मूर्ती करते. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की यंदाच्या वर्षी ज्या ज्या मंडळाला कृत्रिम तलाव स्वतःहून बांधणं शक्य आहे त्या मंडळांनी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. आम्ही देखील केलेली आहे. कारण आमच्या मंडळाची, मुंबईच्या राजाची मूर्ती ही आम्ही बांधलेल्या कृत्रिम तलावात आम्ही त्याचं विसर्जन करणार आहोत. आणि विभागीय घरगुती गणपती जे आहेत त्यांचं देखील विसर्जन आम्ही तिथे करत आहोत. आणि महानगरपालिकेच्या साहाय्याने या कृत्रिम तलावाची देखभाल देखील आम्ही करत आहोत. अच्छा, मग स्वप्नील परब मध्ये थांबून एक प्रश्न असा विचारतो की तुम्ही ज्या कृत्रिम तलावामध्ये तुमच्या गणेश मंडळाची मूर्ती विसर्जन करणार आहात आणि आसपासच्या घरगुती गणपतींचंही विसर्जन त्यात होणार आहे, त्या कृत्रिम तलावाचं नंतर काय होणार? तिथे आलेल्या शाडूच्या मातीचं पुढे काय करणार? नक्कीच प्रसादजी, ज्या दिवशी आम्ही कृत्रिम तलाव स्वतःहून बांधण्याचा निर्णय घेतलेला होता त्याच वेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी देखील आमची चर्चा झालेली होती. कारण ज्यावेळी आम्ही गणपतीचं विसर्जन त्या कृत्रिम तलावात करणार तर त्या गणपतीची जी काही माती असेल तर त्याची नंतर काय करायचं, तर महानगरपालिकेकडून आम्हाला असा सल्ला आला की ती जी काही माती असेल ती सगळीच्या सगळी माती महानगरपालिकेच्या वतीने घेऊन जाणार आहोत. तर अशा प्रकारची व्यवस्था महानगरपालिका करणार आहे. अगदी. एक पटकन प्रश्न पुढचा आहे तो दाकरू सोमण यांच्यासाठी. दाकरू सोमण, जर समजा एखादं घर असा विचार यंदा करत असेल की इतक्या अडीअडचणी आहेत, नको यंदा गणपती बसवायला, हे कितपत तर्कसंगत, शास्त्रसंगत, धर्मसंगत? आणि आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे एखाद्या वर्षी अडचण असेल, जर मनुष्य आजारी आहे किंवा घरात कोणी करायलाच नाही अशी जेव्हा अडचण येते त्या वर्षी, एक वर्ष किंवा त्या वर्षी आणला नाही तरी चालेल. किंवा एखाद्याला परंपरा खंडित करायची आहे म्हणजे आणायचाच नाही याच्या पुढे, असं पण होऊ शकतं. कारण वृद्ध पती पत्नी असली तर एक गेल्यानंतर दुसरा मनुष्य म्हणतो आता नको, यावर्षी मी बंद करतोय, असं सुद्धा करायला हरकत नाही. म्हणजे त्यामुळे वैयक्तिक गणेशोत्सव साजरा करताना ही अडचण येऊ शकते. घरात 1-2च माणसं आहेत आणि त्यातले जर 1-2 आजारी असतील तर मग मूर्तीचं करता येणार नाही, पूजा अर्चा करता येणार. त्यावेळी त्या वर्षी गणेशाला प्रार्थना करायची, कारण देव हा कधी कडक नसतो, तो शिक्षा करत नाही, तो कृपाळू असतो आणि त्यामुळे तो क्षमा करतो की यावर्षी आणलं नाही हरकत नाही. लक्षात ठेवा की शेवटी आपण जिवंत राहणं हे सर्वात महत्वाचं आहे. उत्सव आहेतच, पण आपण जर या वर्षी आपलं आरोग्य सर्वांचं चांगलं ठेवलं तर पुढच्या वर्षी उत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा करू शकतो. पण या वर्षी जे नियम दिलेले आहेत ते नियम आपल्याला सर्वांना पाळावेच लागणार आहेत. कारण करोनाचं हे संकट अजून भयानक आहे, अजून दूर झालेलं नाही आणि त्यातच हा उत्सव आहे.
खरंय. तेव्हा आरोग्याची मी काळजी याच घेऊनच मुद्द्याला सगळ्या थोडंसं गोष्टी पुढे नेतो करायला आणि पाहिजे. डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर घेणार आहे. डॉक्टर साहेब, डाक्टर सोमण म्हणाले की कोरोनाचं संकट अद्यापही कायम आहे. सर्वसाधारणपणे असे निष्कर्ष आतापर्यंत समोर आलेले आहेत की पावसाळ्यात त्याचा प्रसार अधिक वेगानं झालेला असेल आणि तो टाळण्याच्यासाठी गणेश भक्तांकडून सर्वाधिक अपेक्षा केली जाते. धोका काय आहे येत्या 2 ते साधारण 3 महिन्यातला? हे बघा, गणेशोत्सवानंतर सर्ज म्हणजे त्याच्यामध्ये पेशंट वाढण्यामध्ये संभव आहे, ही गोष्ट खरी आहे. म्हणूनच सांगितलं की गणेशोत्सव पण आपल्याला साजरा करायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला करोनाला पण रोखायचं आहे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाची साखळी तोडणे, शृंखला तोडणं हेच आपल्या हातात आता सध्या आहे. वॅक्सिन येईल तेव्हा येईल, पण सध्या आपल्या हातात आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण कुठल्याही गोष्टीला मान डोलवायची. मगाशी जो डंपरचा विषय आला तो विषय मी बोलणार नव्हतो, पण सुनीलजींनी तो बोलला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो, कारण संकलनासाठी या गोष्टीचाच मोठा विरोध आहे. अगदी अगदी बरोबर आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार आहेतच. पण जाता जाता एक महत्वाचा मुद्दा जो डॉक्टर दीपक सावंत यांनी मांडला त्याला अधोरेखित करून आपल्या सगळ्यांनाच सांगू इच्छितो की नियतीच्या मनात नक्की काय आहे हे कोणाला कळत नाहीये. पण एक गोष्ट महत्वाची आपल्या सगळ्यांना आठवण करून देतो की आजवर गणपती, पितृपक्ष आणि नवरात्र अशी सणांची किंवा सार्वजनिक दृष्ट्या कृत्यांची मालिका आपल्याकडे सुरू होते. गणपती बसवल्याच्या नंतर श्राद्ध पक्षांची एक 15 दिवसांची मालिका असते, त्याच्यानंतर नवरात्र येतात आणि यंदा कोरोनाचा काळ असताना अशा प्रकारच्याच सर्वसाधारण कॅलेंडरमुळे मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रसार होईल अशी भीती होती. पण कॅलेंडर यंदा थोडं बदललंय. गणपती आहेत, त्यानंतर पितृपक्ष आहे आणि मध्ये 1 महिन्याचा कालावधी आहे, अधिक महिन्याचा, ज्यात कसल्याही प्रकारे सण नाही आहेत. त्यामुळे स्वाभाविकरित्या कदाचित नियतीच्या मनात काय असेल सांगता येत नाही. पण तरीही तुम्ही प्रत्येक सण हा पूर्ण काळजी घेऊन साजरा करा. सणाच्या निमित्तानं तुमच्या भावना निश्चित आहेत. आपद्धर्म पाळत आपल्याला आपला सण साजरा करायचा आहे. आपल्याला आपल्या धर्माच्या अनुषंगानं सांगितलेली कर्तव्यही पार पाडायची आहेत. पण जगणं जास्त महत्वाचं आहे. धर्म, जगणं आणि देव या तिघांची सांगड घालत यंदाचा गणपती उत्सव आपण सगळ्यांनी साजरा करू आणि अधिकाधिक येत्या काळात तो उत्साहानं साजरा करण्याच्यासाठी टिकून राहू. तूर्तास इतकंच. लक्षवादीमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.